तो कांता, हे कांता, बाबा चहा. अगं तू कशाला चहा आणलास? मला माहितीये दुकानातून आल्यावर तुम्हाला आधी चहा लागतो. तुला अभ्यास नाही का? पण नाहीये, तिला अभ्यास नाहीये. म्हणजे पराक्रम बघा पोरीचा. अगं हे हे काय झालंय? धांदरटपणा, दुसरं काय? लक्ष नको कामात. हात जाळून घेतात. उद्या पेपर कसा लिहिणार आहे? या भाजक्या हाताने लिहिणार आहे. आता इंजिनियर बनायचंय, उद्या आपल्याला एवढे पेपर लिहायचे. त्याचा काही भान, त्याचा काही समज नाही. घेतला भाजून. आता कसे लिहिणार आहे पेपर कोणास ठाऊक. मी तुम्हाला आठवते ती आपल्या गावाकडची, ती आपल्या गावातली ती शांती. हो शांती, लक्षात आहे का तुमच्या? ती वेडी शांती. हा ती नाही, आपल्याला झेपेल तेवढाच अभ्यास करायची. पण पास झाली की नाही? गावात काय बिरुद मिरवलं तिने? 12वी पास. आणि हे बघा आता काय मिरवणार? 12वी नापास. काय बघते? मी तुम्हाला सांगते, ही लिंबूवाडीतली लोक म्हणतील बघा उद्या, म्हणती हुशार हुशार म्हणून कौतुक केलं. झालं काय? नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा, आणि वासरात लंगडी काय शहाणी. हुशारी हुशारी म्हणत हिच्या हुशारीवर भाळून तुम्ही सून करून घेतलीत आणि तुमच्या गुणी समंजस प्रसादची आहुती दिलीत. असं लोक म्हणतील मला, या कांता चोरगेला. आणि कांता चोरगे ऐकून घेणार गपचूप नाही. मी सांगते, मी गपचूप ऐकून घेणार नाही. नाही, मी ऐकून घेईन हो, पण माझ्या सुनेला जर बोलले ना तर नाही आम्ही ऐकून घेणार. जाब विचारीन एकेकाला, जाब. थांबा, आलेच मी. आई आई तुम्ही शांत व्हा. काय शांत व्हा? शांत व्हा काय? स्वतः त्याचे उद्योग करायचे आणि मला सांगते वरती शांत व्हा म्हणून. झालं, तिला जरा काही बोलायची सोय नाही. लगेच चेहरा बघा असा असा खळेकन खाली पडतो. हे देवा. अगं बाळा, तुझ्यासाठी जीव चुरचुरतो ना माझा. तुला नाही का सांगायचं? हे बघ, हात एवढा भाजलाय, एवढे फोड आलेत. उद्या जाऊ नको मी ओरडते म्हणून पेपर लिहायला. काही गरजेचं नाहीये पेपर लिहिणं. मला तू महत्वाची आहेस.
तुझा हातही तेवढाच महत्वाचा आहे. घरातल्या कोणीही तुला सांगितलं किती जबरदस्ती केली की जा पेपर लिही, जायचं नाही. हं? कोणीही कितीही जबरदस्ती केली, इंजिनियरच हो. तुझ्या मनाला जे वाटतं तेच करायचं. इंजिनियर बनलंच पाहिजे, त्यासाठी पेपर खरडलेच पाहिजेत असं नाही. हा ही कांता चोरगे तुझ्या पाठीशी, कळलं? छान, जा आराम कर, जा जा. आ, तो कप घेऊन जा. आणि हो विसरून नको ठेवा, मी धुईन तो. जा, पाण्यात हात नको घालू. जशी माझी प्राची तशी तू. अगाय ग परमेश्वरा, ही इंजिनियर होणार नाही म्हणजे एवढं नुकसान. कधी कधी मला असं वाटतं की काय दुर्बुद्धी सुचली त्या वृंदाला आणि हे नातं जोडलं तिनं. हे लग्न करून ना स्वतःची परवड करून घेतले बस. वृंदा, चहा. अरे तू का केलास? मी येतच होते आता करायला. त्याला काय झालं? घे. सॉरी, एक मिनिट. नाही, माझं कोणी ऐकतच नाही या घरामध्ये. आता तू आलीस तर तू बोल त्यांच्याशी. बोल बोल, बघ बघ दोघं जण बोला. बोल बिंदास बोल, तू बोल. बोला ना छायावेनी. वृंदा, अगं सायलीकडून कळलं मला तुझा मॅथ्सचा पेपर चांगला नाही गेला. पण पण काहीच हरकत नाही अगं. ऑक्टोबरमध्ये क्लिअर करू शकतेस तू. तेच म्हणतोय मी. सांग सांग. हो ना, आणि बाकीच्या अभ्यासाची तयारी तू ऑलरेडी केलीच आहेस. मग ते तरी कशाला फुकट घालवायचं नाही का? हो नाही, आणि फुकट काही घालवायचं नाही बाई. अभ्यासातलं छायावाहिनी कसा देणार मी पेपर? अगं, का नाही देऊ शकणार? चांगले 3 दिवस आहेत तुझ्या हातात. वृंदा, एकाच पेपरमध्ये इतकी खचून गेलीस तर कसं चालेल? आणि माझं म्हणणं आहे काही फुकट घालवायचं नाही वृंदा. हो की नाही छाया? फुकट घालवू नका म्हणावं काही. पण छायावाहिनी, मला पेपर लिहिताच येणार नाहीये. का 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 नाही लिहू शकणार? का? बाबा, बोट भाजलीत ना तिची, कसं लिहिणार पेपर ती? हो, मी तेच सांगायला आले प्रसाद भाऊजी. वृंदा, तू रायटर ठेव. हा वृंदा, रायटर ठेव. हा रायटर म्हणजे? बाबा, हो म्हणजे अशा प्रकारचे अपघात झाले नाही किंवा दुसऱ्या काही कारणामुळे जर विद्यार्थी पेपर लिहू शकत नसेल तर त्याला रायटर ठेवण्याची परवानगी असते. मी एक काम करते, मी उद्याच माहिती गोळा करते
आणि तसं आपण बोर्डाकडे ऍप्लिकेशन देऊया. हो. आणि ही फिजिकली फिट नाहीये हे आपण एखाद्या डॉक्टरकडून लिहून घेऊया. बरोबर. म्हणजे आपल्याला रायटर ठेवायची परवानगी मिळेल. हं? चालेल चालेल. पण बाबा अहो आपल्याला रायटर असा शोधावा लागेल जो 12वी पेक्षा कमी शिकलेला असेल. हा तेरी प्रसाद आहे ना. काय रे काय प्रसाद तू कुठे 12वी हो ना. हो लिहीन ना मी. मला चालेल मी लिहीन. वा आपण विचारूया तसं त्यांना. हं? छान छान. हो अजिबात नाही. अजिबात नाही. माझ्या घरात सुनेच्या शिक्षणाचं कौतुक पुरे झालं. अगं पण आणि तू ग माझ्यावर केलीयस ना मेहरबानी तेवढी पुरे झाली. माझ्या मोठ्या मुलाला तोडलंस ना माझ्यापासून. आता माझ्या प्रसादला फितवण्याचे उद्योग करू नकोस. हा ही माझी सोन्यासारखी सून आहे ती राहू दे जरा माझ्या बरोबर. उगाच या घरावर खोटं प्रेम असल्याचं नाटक करू नकोस. निघा आता. वहिनी आई अगं मी काय म्हणतोय. तू कामाला जा. जा. छायवेनी हे बघा माझं प्लीज ऐकून घ्या. मला फक्त एवढंच सांगायचंय की आई आत्ता तुम्हाला जे काय बोलली आहे त्याबद्दल मी स्वतः तुमची माफी मागतो. भाऊजी तुम्ही कशाला माफी मागताय. आईंचा स्वभाव मला माहिती नाही आहे का. मला वाईट फक्त वृंदासाठी वाटतंय. भाऊजी तुम्ही समजावा ना तिला. पुढचे पेपर्स देण्यासाठी तुम्ही तयार करा तिला प्लीज. आणि हवं तर ते रायटर घेण्यासाठीची प्रोसिजर आहे ना मी आणि सुदेश पूर्ण करू. खरंच मला माहितीये भाऊजी तितकंसं सोपं नाहीये हे. पण कठीण पण नाहीये. भाऊजी मला सांगा वृंदा आपल्या घरी येऊन दुःखी राहिली तर तुम्ही सुखात राहू शकाल का. नाही ना. प्लीज समजावा तिला प्लीज. उभी काय बस. पाहिजे माझा. दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी तू सुखी रहा. आमच्या घरातल्यांना ना पैशाची किंमत नाही. सगळ्या वाया घालवायच्या गोष्टी वीर डोळ्यासमोरच असलेली बरी. दिवस खराब आहेत कुणाचा भरोसा नाही. अरे प्रसाद तू काय करतोयस इथं. दुकानात नाही जायचं. हो जायचंय ना. चला मग चला. ए दुकान कुठल्या बाजूला आहे. इकडं का तिकडं. इकडे. चल मग चल.
मी एक मूर्ख या बाबूरावचं ओझं फालतूत माझ्या डोक्यावर घेतलंय. काय अजून शिकायचंय? इंजिनियरही व्हायचंय? हेच विचारलं होतं ना मी तुला, तेव्हा नाही म्हणालीस की नाही? मग आता या लोकांच्या जबरदस्तीला कशाला बळी पडतेस तू? हे बघ वृंदा, एक ते एक काय ते ठरव. हो तर हो, नाही तर नाही. तुझ्या निर्णयावर तू ठाम राहा. उगाच त्यांच्या समोर मी वाईट ठरते ना मग. काय ग, बस बस नाही ते उभी काय बस. पाय चेप माझा. तुमच्या वृंदाचा हात तुम्हाला वाटत असेल असाच भाजलाय. त्या कांता चोरगेनी नक्कीच काहीतरी केलं असेल. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय बघतेस? अगं पाय दुखतोय माझा, हा चेप की जरा. हो आई, पण लाज वाटते का बाळा? सासूचे पाय चेपायला लाज कसली वाटायला पाहिजे? खरं तर मी प्राची आणि सुवर्णाला सांगते, पण आता नेमक्या इथे नाहीयेत ग, म्हणून तुला सांगितलं होतं. नाही आई, पण त्याला हो, तो एक हात दुखतोय ना, दुसऱ्या हाताचं काय? तो आहे ना बरा, त्यांनी चेप ना. मला सांग, आई बाबांकडे असतीस, त्यांचे असे पाय दुखले असते तर दिली असतीस का ग अशी कारण? जाऊ दे, चल मी प्राची आणि सुवर्णालाच हाक मारते. नाही आई, मी चेपते. चेप. जरा जोरात चेप ग, खूप दुखतो हा पाय. काय ग बाळा, तू एवढी हुशार आणि तुला असं असं पाय चेपणं खूप कमीपणाचं वाटत असेल नाही? नाही आई, हो, काय काहीतरी बोलताय तुम्ही. तुम्ही मला मुलगी मानलंय ना, मग आपल्याच आईचे पाय चेपण्यात कसला आलाय कमीपणा? उलट मला खूप छान वाटलं की तुम्ही मला हक्कानी सांगितलं. का गुणी बाय. मला आयब्रोज सुद्धा करायचे आहेत ग, आणि ते काय ते तुमचं ते पेडिक्युअर मेनिक्युअर ते सुद्धा सगळं करून दे. हो मला, शिवाय माझ्या डोक्याला छानसा हेड मसाज सुद्धा करून दे, आणि हेअरस्टाईल सुद्धा करून दे जाताना. हा डबा घ्या. हो, कसला विचार करताय तुम्ही? उगीच विचार करून तुम्ही त्रास नका करून घेऊ. त्या चोरगे भाऊजींची बोलायची पद्धतच तशी आहे, माहितीये ना तुम्हाला. खरंय तुमचं. मंगला वहिनी ते सदानंदराव उगाच इकडे तिकडे वटवट करत असतात हो, पण पडद्यामागची सगळी सूत्र ही कांता चोरगेच हलवत असते. तुम्हाला सांगते, तुमची वृंदा अजिबात पसंत नव्हती कांता चोरगेला. अगं काय करतेस, लक्ष कुठे तुझं? सॉरी. सॉरी काय? त्या वृंदानी होकार दिला ना लग्नाला, तेव्हा खरं तर धक्काच बसला त्या कांता चोरगेला. मला माहितीये, तुमच्यावर घर विकायला दबाव आणावा म्हणून अशी काहीतरी कंडिशन टाकली होती तिने, वृंदाला सून करून घेते म्हणून. आणि फसली बिचारी. तुमच्या वृंदाचा हात तुम्हाला वाटत असेल असाच भाजलाय. असाच नाही भाजलाय काही.
त्या कांता चोरगेनी नक्कीच काहीतरी केलं असेल